वळ्या पुढच्या बातमीकडे नीरज जाधवनं खरातला ब्लॅकमेल केलेलं होतं असं ठोंबरेंनी म्हटलेलं आहे। खरातनं चाकणकरांसह पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे। महिलांना व्हिडिओ पाठवायला सुरुवात केली। महिलांनी सामाजिक कार्यकर्त्यांना व्हिडिओ दाखवले। महिला सामाजिक कार्यकर्त्यांना गुरु महिलेशी तडजोड केली। 2 दिवसांमध्ये महिला सामाजिक कार्यकर्त्याचं नाव समोर येणार आहे। रुपाली ठोंबरेंनी ही धक्कादायक माहिती दिलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। रुपाली ठोंबरे यांनी म्हटलेलं आहे नीरज जाधवनं खरातला ब्लॅकमेल केलेलं होतं आणि त्यासाठी खरातनं चाकणकरांसह पोलीस ठाण्यामध्ये तक्रार सुद्धा केलेली होती। महिलांची सामाजिक कार्यकर्त्यांकडे तक्रार सुद्धा पाहायला मिळाली, कारण त्यांना ब्लॅकमेल केलं जात होतं आणि त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी काही महत्त्वाचे बडे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। नीरज जाधवनं खरातला ब्लॅकमेल केलेलं होतं असं रुपाली ठोंबरे पाटलांनी म्हटलंय। खरातनं चाकणकरांसह पोलीस ठाण्यामध्ये तक्रार सुद्धा नोंदवलेली होती। तसंच त्या महिलांना व्हिडिओ पाठवायला सुद्धा सुरुवात केलेली होती त्या नीरज जाधवनं। महिलांनी सामाजिक कार्यकर्त्यांकडे धाव घेतलेली होती, त्यांना व्हिडिओ सुद्धा दाखवल्याची माहिती रुपाली ठोंबरे पाटलांनी दिलेली आहे। तुम्ही जे सांगताय जो नीरज जाधव आणि अजून 2 जण आहेत, बंधू बाबाचे हे जे काही नीच कारनामे आहेत ते व्हिडिओमध्ये ते सेव्ह होते, तेव्हा त्यांनी बंधू बाबाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली की बाबा तू एवढं कांड करतोयस आणि मग मला पैसे दे, अशी त्याची वृत्ती होती। त्याच्यासाठी त्यांनी जेव्हा बंधू बाबाने चाकणकरांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये ती तक्रार दाखल केली, तेव्हा ज्या महिलांचे व्हिडिओ आहेत, ज्यांना माहिती आहे नाही माहिती आहे हा सगळा तपासामध्ये येईल, त्या महिलांना त्यांनी व्हिडिओ पाठवायला सुरुवात केले। हे व्हिडिओ पोलिसांकडे यायच्या आधीच संपूर्ण सोशल मीडियावर म्हणा किंवा अनेक लोकांकडे आहेत। त्याच्यामुळे ते दोघं जण तुम्ही सांगतात ते पुण्यामध्ये सुद्धा आले। पुण्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या महिलेला भेटले, त्यांना हे व्हिडिओ दाखवले, परंतु त्या सामाजिक कार्यकर्त्या महिलेनी गुरुमाऊली म्हणणाऱ्या महिलेशी बसून त्याच्यामध्ये तडजोड करण्यात आली। त्याचाही तपास SITनी केलेला आहे। आता ती महिला कोण आहे तुमचा पुढे प्रश्न, तर येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये तुमच्या समोर नावी